नमस्कार, मी दीपक तुमचे एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे। कोकण म्हणजे उंच माडाची झाडे, आंब्याच्या फणसाच्या बागा, सी बीचेस आणि येथे गोड मनाची माणसे। आज आपण जातोय एका बचत गटाच्या ताईच्या इथे। आज ताईने छानपैकी मातीच्या भांड्यामध्ये बनवलेल्या बांगडा मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी। तेव्हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, ही विनंती। हे ताजे फडफडीत बांगडे मासे आहेत। नुकतेच यांनी समुद्रातून गळून आणले। बांगडी मासे प्रथम छानपैकी कापून घेऊया। माशाचे मीडियम साईज पीस करून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे। आणि त्यात लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि मीठ घालून फ्राय करण्यासाठी व आंबटपणा येण्यासाठी ते कोकम व लिंबू पिळून घ्यावे।
छानपैकी मिक्स करून थोड्या वेळासाठी हे फ्राय करण्यासाठी बाजूला ठेवून घेतले. आता 2-4 लसूण आणि थोडंसं आलं घेऊन, अर्धा नारळ घेऊन खोबरे किसून त्यात आमचा घरगुती मसाला व हळद टाकून घेऊया. मिक्सरमध्ये सगळं मिक्स करून घेऊया. यात थोडं पाणी टाकावे. आणि आता चूल पण चांगली पेटली आहे. आता आमच्या घरचे पारंपरिक असे मडक्याचे भांडे चुलीवर ठेवून घेतले. भांड्यात 2-3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकून घेतल्या. त्यानंतर लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि वाटप केलेला मसाला टाकून घेतला. चमच्याचे थोडा वेळ मसाला चांगला परतून घेतल्यावर मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून राहिलेला मसाला चांगला साफ करून हे मिश्रण भांड्यात ओतले. कालवणाला चांगली उकळी आली आहे. आता यात माशाचे पीस सोडूया. माशाचे कालवण तयार झाले आहे. आता यात कोथिंबीर बारीक चिरून घेऊ आणि कालवणात टाकूया. अशा प्रकारे कालवण छान तयार झाले आहे. सोबत मसाला लावून ठेवलेले मासेसुद्धा फ्राय करून घेतले. आमच्या सीसी सरांनी खूपच आग्रह केला व बोलले की ताई तुम्ही बनवत असलेले माशाचे कालवण सर्वांना कळू द्या. म्हणून आपल्या सर्व ताईंसाठी मी हे मातीच्या भांड्यातील बांगडा माशाचे कालवण बनवले. मी बनवलेले कालवण तुम्हाला कसे वाटले हे कमेंट नक्की करा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. अशा प्रकारे ताईच्या हातचे मासे खाऊन मन तृप्त झाले. तुम्हाला ताईच्या हातची रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करून सांगा. धन्यवाद.